कुणाल किती ओव्हरची मॅच ठेवायची आहे? दोन्ही कॅप्टनला येस 5 ओव्हरची मॅच असणार आहे. आमचे तिन्ही मान्यवर आले आहेत, त्यांच्या उपस्थित टॉस होईल. 5 ओव्हरची मॅच असणार आहे. कॉलिंग कोण करणार आहे? क्या बात आहे, हे फार महत्वाचं आहे. कॉलिंग काय असणार आहे? हेड. हेड. इट्स अ टेल. तिन्ही मान्यवरांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपण टॉससाठी आलात, आपण पुन्हा मान्यवर पक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. मॅच आपल्याला लवकर सुरू करायची आहे, फक्त निशान आपला निर्णय या ठिकाणी आम्हाला कळवायचा आहे. फलंदाजी. सर तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. कितीराज तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिवसाची जी अर्थात शेवटची मॅच आहे, टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकून निशांत ठाकरे जे खरं तर जुळाजुळी संघाचे कॅप्टन आहेत, त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण जाऊया लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक, युवा आणि प्रतिभावान अंदाज निशांत पाटील. स्वागत. तुम्ही पाहताय श्री कालिका माता स्पोर्ट्स वडघर आयोजित श्री कालिका माता चषक 2026. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला परिधी 11 जून नांदुरकी संघ आणि त्यांच्या विरोधात वराल देवी ताडाली या दोन संघांमध्ये सामना पाहायला मिळतोय. टॉस जिंकलेला आहे परिधी 11 जून नांदुरकी या संघाने आणि प्रथम बॅटिंग स्वीकारलेली आहे संघाचा कॅप्टन निशांत ठाकरेने. आणि या मॅचमध्ये वराल देवी ताडाली या संघाला फिल्डिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलंय. या सामन्यासाठी 2 पंच आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला राजेंद्र बजागे सर आणि त्यांच्या सोबतीला गणेश पाटील सर या सामन्यासाठी आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये. 5 षटकांचा सामना आहे, परंतु स्पीडअप करायचा आहे, जास्तीचा वेळ खर्च करू नका. बरोबर इथे जर पाहिलं तर आतापर्यंत घड्याळामध्ये 5:04 झालेले आहेत. खऱ्या अर्थानं 5 षटकांचा सामना भरपूर मोठा असतो. वेळ आपल्याकडे भरपूर आहे, परंतु वेळेवरती सामना खेळा. आयोजकांच्या माध्यमातून सूचना या ठिकाणी दिली जाते. काय जबरदस्त क्रीडा स्पर्धा श्री कालिका माता चषक 2026 आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी श्री कालिका माता वडघर या संघाने घेतलेली आहे आणि एक मोठा डोलारा सर्वांसमोर उभारलाय. त्यासाठी नक्कीच कौतुक करावं लागेल सर्व संघातील खेळाडूंचं. अर्थातच जर पाहिलं तर कुणाल देखील पाहायला मिळत आहेत, त्यानंतर कल्पेश देखील, सर्व कालिका माता वडघर संघाचे खेळाडू आमच्या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं खूप सारं कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण जबरदस्त स्पर्धा त्यांनी आयोजित केलेली आहे. चला स्पीडअप करा. परिधी 11 जून नांदुरकी संघ 5 षटकांचा आपण सामना खेळवतोय आणि खऱ्या अर्थानं शिस्तप्रिय खेळ सर्वांकडून अभिप्रेत आहे. या सामन्यामध्ये जास्तीचा वेळ खर्च करू नका. 2 फलंदाज मैदानावरती दाखल झालेले आहेत. खऱ्या अर्थानं सुरुवातीच्या 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी असेल, नाहीतर शेवटच्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये ॲड करावा लागेल आणि बरोबर या ठिकाणी टाइम सेट केला जाईल आणि पहिली इनिंग 25 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली पाहिजे. कारण सुरुवातीच्या 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी, नाहीतर शेवटच्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर 30 यार्ड सर्कलमध्ये आपण ॲड करूया. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. परिधी 11 जून नांदुरकी या संघाची. एका बाजूला नीलखंठ, एका बाजूला नील काटेकर आणि मयूर पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. तर नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून प्रिन्स अँड स्ट्रेट ट्रेंडर्स यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज अर्थातच प्रोप्रायटर देवराज बालचंद्र पाटील साहेबांच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहेत. त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करू. तदनंतर स्वर्गीय दत्ता टकले यांच्या स्मरणार्थ अशोक टकले यांच्याकडून देखील थंड पेय, त्यांचा देखील आभार. तदनंतर उन्नती एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर विशालजी पाटील यांच्याकडून मेडल प्राप्त झालेलं आहे, त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करतोय. पंचाचा अधिकृत इशारा सामन्याला होते सुरुवात आणि सुरुवातीच्या 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी असेल, लक्ष ठेवायचं आहे. गोलंदाजाने कॅप्टनने देखील
कारण 5 षटकांचा आपण शेवटचा सामना आजच्या दिवसातील खेळवतोय, त्यामुळे वेळेचं नियोजन केला, वेळेचं नियोजन करा, वेळेवरती खेळा आणि जास्तीचा वेळ खर्च करू नका. षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज भाविक बजागे, काय जबरदस्त कामगिरी केलेली आहे या स्पर्धेमध्ये. पहिलाच बॉल, चांगला ड्राईव्ह, मिड ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी, फिल्डिंग चांगली, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, चेंडूची फेकी खराब राहिली, बॅकअपला त्या ठिकाणी फिल्डर धावतायत, मिस फिल्डिंग पाहायला मिळाली आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील पहिल्या चेंडूवरती. जिथे एक देखील धाव नव्हती ना तिथे 2 धावा मिळाल्या, कारण फिल्डिंग खराब राहिली आणि त्याच मुलीच की काय 2 धावा मिळतील. एका बाजूला जर पाहिलं तर मयूर पाटील आणि नील काटेकर हे 2 फलंदाज. मयूर स्ट्रायकिंग एंडवरती आहे आणि त्याच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. इथे लोअर फुलटॉस चेंडू, आडव्या बॅटनं बैठक स्ट्रोक पाहायला मिळतोय, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. मयूर पाटील यांच्या बॅटमधून आलाय षटकार, स्लॉग हिट. लोअर फुलटॉस चेंडू आडव्या बॅटनं स्ट्रोकला सजवलाय, स्लॉग हिटचा फटका फलंदाज मयूर पाटील यांच्या बॅटमधून आपण पाहतोय आणि सरळ चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. 6वाला षटकार या मॅचमध्ये मयूर यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. बॉलिंग ट्रॅकवरती भाविक बजागे आणि त्याच्या विरोधात आक्रमण केले गेले. खऱ्या अर्थानं 5 षटकांचा सामना आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत केलेली कामगिरी या स्पर्धेमध्ये खूप चांगली राहिली आहे आणि दोन्ही संघांसाठी हा सामना भरपूर महत्वाचा आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा भाविक, इथे देखील आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू आहे, पंच त्या ठिकाणी वळतायत. इट इज अ वाईट बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. मागील चेंडूवरती षटकार आला आणि त्याचं दडपण जाणवतोय भाविक बजागे या गोलंदाजावरती. खराब चेंडू पाहायला मिळाला आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 9 या आकड्यावरती. कारण जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये दाखल होईल, त्यामुळे महत्वाचा सामना आहे. यावेळेस देखील जर पाहिलं तर पंच करायचा होता, फटका फसला, फिल्डर पॉइंटला आहेत, मिस्टेक करणार नाही. अखेर मयूरला बाद केलंय. मयूरची विकेट, महत्वाची विकेट. पहिला धक्का या मॅच मध्ये परिधी 11 झू नांदुरकी या टीमला बसलाय. फलंदाज बाद. तांबडी चांबडी ही चमकते येऊन आपल्याला. करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एलिव्हेशन भरपूर जास्त, डिस्टन्स कमी होतं आणि पॉइंटला कमालीचा झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिला धक्का या मॅच मध्ये बसलाय. मयूर पाटील बाद झालाय, स्वतःवरती निराश आहे, कारण सुरुवात चांगली केली होती मयूरने. त्याच्या बॅटमधून षटकार देखील पाहायला मिळाला आणि अगदी तो रंगात येऊ लागला होता आणि ते फलंदाज देखील बाद झाले. स्पीडअप करा, फलंदाज बाद झाल्यानंतर लवकर मैदानावरती फलंदाज इंटर करा. या ठिकाणी जर पाहिलं तर परिधी 11 या संघाचे पुरस्कृते गिरीश गोळे यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि खऱ्या अर्थानं परिधी संते यांच्याकडून देखील सलग 3 चेंडूवरती 3 षटकार, 3 चेंडूवरती 3 चौकार आले. तर परिधी 11 झू नांदुरकी या संघाच्या फलंदाजाला 2000 रुपयाचा पारितोषिक असेल, परंतु इथे स्विच हिटचा फटका, व्हेरी फर्स्ट बॉल. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना फलंदाजाच्या बॅटमधून, ललितच्या बॅटमधून आलाय चौकार. ललित पाटील आक्रमक झालेत. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना भाविकच्या विरोधात ठोकलाय दर्जेदार फटका. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते या षटकामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा याही वेळेला उडवलाय, आणखीन एक मोठा स्ट्रोक, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, सलगचा दुसरा चौकार ललित यांच्या बॅटमधून. मध्ये तुम्ही पाहू शकता आखूटप्प्याने चेंडू होता, पुलचा स्ट्रोक एक्झिक्यूट केला, डीप स्क्वेअर लाईक रिझन मध्ये, वॅकेट एरिया, फिल्डर नव्हते आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना सलगचा दुसरा चौकार या मॅच मध्ये ललित पाटीलच्या बॅटमधून. आणखीन एक चौकार आला ना तर परिधी संते यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. जबरदस्त कामगिरी करतायत, फलंदाज आक्रमक होऊ लागलेत. खरं तर महत्वाचा सामना आहे आणि महत्वाच्या मॅच मध्ये फलंदाज देखील रंगात आलेत. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, इथे देखील स्विचचा फटका, पॉइंटला फिल्डर आहे, फिल्डिंग चांगली. काय जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता,
परंतु त्या ठिकाणी फिल्डर होते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना परिधी 11 जू नांदुरकी या संघाने धावफलकावरती धावा बनवल्यात त्या तब्बल 17 धावा. आश्वासक सुरुवात राहिली आहे. खऱ्या अर्थानं ज्या सुरुवातीची अपेक्षा केली होती ना ती सुरुवात झालेली आहे. कॅप्टनने टॉस जिंकला. निशांत ठाकरेनं बॅटिंग स्वीकारली आणि जो निर्णय घेतला होता ना तो अगदी योग्यच आहे असंच काही दिसून आलं या पहिल्या षटकामध्ये. कारण 17 धावा आतापर्यंत बनवल्यात. फलंदाजी करत असताना ललितने इम्प्रेस केल्या. मयूर पाटीलच्या बॅटमधून देखील षटकार आणि खऱ्या अर्थानं ज्या सुरुवातीची गरज होती ना ती सुरुवात या मॅचमध्ये परिधी 11 जू नांदुरकी या टीमला मिळाली आहे. तब्बल 17 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते अमोल ठाकूर. मागील मॅच मध्ये काय जबरदस्त कामगिरी अमोल ठाकूरने केली होती आणि तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. परंतु स्ट्रायकिंग एंडला एका बाजूला जर पाहिलं तर नील काटेकर हा फलंदाज तुम्ही पाहताय. चला स्पीडअप करा, भरपूर वेळ खर्च होतोय. 5 षटकाचा सामना खेळवतो. यानंतर दुसऱ्या डावामध्ये जर पाहिलं तर वराल देवी ताडाली या संघाला बॅटिंग करायची आहे, त्यामुळे जास्तीचा वेळ खर्च करू नका. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती अमोल ठाकूर. स्ट्रायकिंग एंडला नील काटेकर पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडवरती आला या सामन्यामध्ये. ओव्हर द विकेट. यावेळेस कमी गतीने चेंडू टाकलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेलं वलन जरा जास्तच होतं आणि म्हणूनच की काय इथे फलंदाज बीट झाले. चांगला चेंडू पाहायला मिळाला. चांगला कटरचा वापर केला कारण टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळतोय आणि आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी नील काटेकरने केलाय. चेंडूच्या रेषेमध्ये अजिबात नव्हते आणि एक चांगला चेंडू पाहायला मिळाला अमोल ठाकूर यांच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर वराल देवी ताडले संघ मागील मॅच काय जबरदस्त कामगिरी केली. चांगल्या फॉर्मात असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक, हुकचा स्ट्रोक कन्वर्ट केलाय. फिल्डर नाहीये, बॉल जातोय लॉंग लेग रिजन मध्ये. वॅकेट एरिया 4 धावांसाठी. आणखीन एक चांगला फटका या मॅच मध्ये आलाय. चौकार. जबरदस्त फटका नील यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर होता आणि या चेंडूसाठी तो रेडीच होता. अगदी वॅकेंट एरिया आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना महत्वाच्या 4 धावा या मॅच मध्ये नील काटेकरच्या बॅटमधून आलेल्या आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 21 धावा धावफलकावरती. जबरदस्त सुरुवात, आश्वासक सुरुवात आणि मॅचच्या पूर्वार्धामध्ये आक्रमण केलं गेलंय फलंदाजाच्या माध्यमातून. अमोलच्या विरोधात देखील आक्रमण. गोलंदाज अमोल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर द विकेट. फ्लाईट दिली आहे परंतु तिथून चेंडूला वळवलाय देखील. वा, जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. मागील चेंडू आखूड टप्प्याचा होता. इथे जर पाहिलं तर फुलर लेनचा चेंडू होता आणि तिथून देखील चेंडूला वळवण्याची क्षमता ठेवणारा गोलंदाज आहे. एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. कमबॅक करणारा चेंडू राहिलाय अमोल यांच्या माध्यमातून. कम्मालीचा चेंडू पाहायला मिळाला. अमोल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. इथे देखील कमी गतीने चेंडू टाकलाय. शरीराचा वेध. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. धावाची संधी आहे. डायरेक्ट हिट करणं गरजेचं आहे परंतु लेग बायच्या स्वरूपात इथे धाव मिळेल टीमला. खऱ्या अर्थानं काय गोलंदाजी करतोय अमोल ठाकूर. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. मागील 2 चेंडू त्याचे खूप चांगले होते. नील काटेकरला अगदी शांत ठेवलाय आणि इथून जर पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपात धाव मिळाली. जबरदस्त कमबॅक करण्याचा प्रयत्न. संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 22 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 सुरू आहे आणि आतापर्यंत 22 धावा बनवल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस देखील स्विचचा फटका फसलाय. फिल्डर पोहोचतील का नाही. गली रिझन मध्ये त्या ठिकाणी फिल्डर वेगाने पोहोचलेत परंतु एकच धाव मिळेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 23 या आकड्यावरती. सातत्याने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न राहिलाय परंतु अमोल ठाकूर जर पाहिलं तर बुद्धिमत्तेचं क्रिकेट दाखवतोय, कौशल्य दाखवतोय, गुणवत्ता दाखवतोय. या षटकामध्ये इम्प्रेस करतोय. चौकार आल्यानंतर काय जबरदस्त कमबॅक केलाय. मोठा फटका खेळू दिलेला नाहीये फलंदाजांना. इथे देखील आणखीन एकदा फ्लाईट दिली होती परंतु तिथून देखील चेंडूला वळण प्राप्त करून दिलंय. इथे आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळालाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना परिधी 11 जू नांदुरकी या संघाने धावफलकावरती धावा केल्यात त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 धावा. पहिल्या षटकामध्ये 17 धावा परंतु अमोल ठाकूरचं हे षटक लाजवाब राहिलंय. फक्त आणि फक्त 6 धावा. राजेशाही थाटामध्ये या षटकामध्ये गोलंदाजी केली. जबरदस्त कामगिरी. खऱ्या अर्थाने फिरकीपट्टू गोलंदाज असतात ना तेव्हा त्यांच्या विरोधात खेळणं फलंदाजांना सातत्याने डिफिकल्टी येत असतात आणि अगदी तसंच काही दृश्य पाहिलं. नीलच्या बॅटमधून जरूर चौकार पाहिला परंतु तदनंतर त्याने भरपूर मोठा संघर्ष या सामन्यामध्ये केलाय. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती प्रेम सूर्यवंशी. आज खऱ्या अर्थानं वराल देवी ताडाली संघासाठी ज्या गोलंदाजांना चांगली कामगिरी केली आहे ना ते नाव आहे प्रेम सूर्यवंशी आणि त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. खऱ्या अर्थानं 2 विकेट घेतलेत आजच्या दिवसामध्ये आणि मोस्ट इकॉनॉमिकल तो गोलंदाज राहिलाय. फक्त आणि फक्त त्याने 10 धावा
2 षटकामध्ये आजच्या दिवसामध्ये खर्च केलेत आणि 2 विकेट घेतल्यात असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते प्रेम सूर्यवंशी. आणि महत्वाच्या मॅचमध्ये कॅप्टनने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय, परंतु स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय ललित पाटील. त्याच्या बॅटमधून 2 चौकार 9 धावांवरती तो खेळतोय. 4 चेंडूचा त्याने सामना केलाय. गोलंदाज तयार. हो, यावेळेस जर पाहिलं तर वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. पंच आमच्याकडे वळतायत. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 24. 24 धावा. प्रत्येक धाव महत्वाची आहे या सामन्यामध्ये. प्रत्येक धाव आणि प्रत्येक पाऊल या सामन्यामध्ये गोलंदाजांना अलगदपणे टाकावं लागेल. सामना भरपूर महत्वाचा आहे. जो संघ जिंकेल ना तो या स्पर्धेमध्ये टॉप 3 मध्ये दाखल होईल. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना भरपूर महत्वाचा आहे. गोलंदाज प्रेम सूर्यवंशी पुन्हा एकदा. इथे फटका फसलाय. फाईन लेगला फिल्डर आहे त्या ठिकाणी. जजमेंट चुकलं होतं आणि ते कॅच ड्रॉप. हो, संधी निर्माण करून दिली होती. महत्वाची संधी होती आणि या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. प्रेम देखील निराश आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर फलंदाज ललितचा झेल होता आणि ललितला संधी मिळाली आहे. ललित आक्रमक फलंदाज आहेत, कारण त्यांच्या बॅटमधून 2 चौकार फाईन लेगला फिल्डर अगदी पोहोचले होते झेलपर्यंत, परंतु कॅच ड्रॉप आणि ते 1 धाव मिळाली फलंदाज ललितला. ललितच्या खात्यामध्ये 1 धाव आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 25 धावा धावफलकावरती. प्रेम सूर्यवंशी आजच्या दिवसामध्ये प्रेमच्या विरोधात मोठा फटका आलेला नाहीये. प्रेमच्या विरोधात चौकार देखील आलेला नाहीये. प्रेमच्या विरोधात षटकार देखील आलेला नाहीये असा गोलंदाज. आणि याही मॅच मध्ये याही षटकामध्ये तो इम्प्रेस करतोय. जबरदस्त कामगिरी करतायत प्रेम सूर्यवंशी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. स्ट्रायकिंग एंडला नील काटेकर. त्याच्या बॅटमधून जरूर चौकार आलाय, परंतु तदनंतर तो शांत राहिलाय. आणखीन आक्रमक व्हावं लागेल. धावा बनवाव्या लागतील. 5 षटकांचा सामना आहे. गोलंदाज तयार. हो, यावेळेस मोठा फटका नील काटेकरच्या बॅटमधून. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर खराब लेन पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थाने विसचा वापर केला. चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. कमालीचा स्ट्रोक फलंदाज नील काटेकरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. प्रेमच्या विरोधात ठोकलाय हा दर्जेदार फटका. षटकार. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 31 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 सुरू असताना या मॅच मध्ये चांगल्या स्थितीमध्ये परिधी 11 जो नांदुरकी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नील काटेकर आणि एका बाजूला ललित पाटील या 2 फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी पाहायला मिळते. प्रेम सूर्यवंशीच्या विरोधात हा दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. चला स्पीडअप करा, भरपूर वेळ खर्च होतोय. लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. 5 षटकांचा सामना आहे, त्यामुळे आपल्याकडे वेळ फार कमी आहे. त्यामुळे लगेच स्पीडअप करा, लगेच सामन्याला सुरुवात करा. धावफलकावरती धावा 31 धावा. षटक क्रमांक 3. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये जर पाहिलं तर 23 धावा धावफलकावरती होत्या, परंतु या षटकामध्ये एक मोठा षटकार आलाय फलंदाज नील काटेकरच्या बॅटमधून. आणि इथे जर पाहिला तर तो दबाव जाणवतोय आता मात्र खेळाडूंवरती, असंच म्हणावं लागेल. परंतु इथून कमबॅक करावं लागेल. प्रेम सूर्यवंशी आजच्या दिवसामध्ये चर्चेमध्ये असलेले नाव आहे आणि त्याच्या विरोधात षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. राऊंड विकेट. गोलंदाज तयार. इथे फुलटॉस बॉल आडव्या बॅटनं फटका सजवलाय, परंतु फिल्डर आहे तिथे. जजमेंट चुकलंय. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली आणि इथे जर पाहिलं ना तर बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आलाय चौकार. खरं तर फिल्डर त्या ठिकाणी होते ना, त्याच ठिकाणी चेंडू गेला. पुढे आले फिल्डर झेल घेण्यासाठी आणि अगदी बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना चौकार आलाय. जिथे विकेट होती ना तिथे 4 धावा. कारण प्रेम सूर्यवंशी देखील निराश. अगदी जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि काऊ कॉर्नर फेस मध्ये फिल्डर पुढे आले आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 4 धावांसाठी इथे चौकार पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 35 धावा धावफलकावरती. खराब फिल्डिंग, खराब क्षेत्ररक्षण आतापर्यंत राहिलंय या मॅच मध्ये. वराल देवी ताडाली या संघाच्या माध्यमातून धावा येत आहेत, धावा बनतायत आणि धावा बनवल्या देखील जात आहेत फलंदाजाच्या माध्यमातून. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगला कमबॅक करणारा चेंडू होता. लेन थोडीशी मागे खेचली आणि त्याचमुळेच की काय हा डॉट चेंडू पाहायला मिळाला. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय नील काटेकर. इथे जर पाहिलं तर अपयशी ठरले या चेंडूवरती. मागील चेंडू फुलटॉस होते आणि त्या चेंडूवरती मोठा फटका जरूर पाहायला मिळाला, परंतु लेन थोडीशी मागे खेचली आणि फटका खेळण्यासाठी इन्व्हाइट केलं गेलं आणि तिथून चेंडू आलाय डॉट. प्रेम सूर्यवंशी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. लेफ्ट आर्म राऊंड विकेट.
कमी गतीने चेंडू टाकला. यावेळी जर पाहिला तर ऑफस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. खराब चेंडू, वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळते. धावा येत आहेत या षटकामध्ये. लांब लचक षटक राहिले आतापर्यंत. या षटकामध्ये भरपूर सारे चेंडू टाकलेत. आतापर्यंत 2 चेंडू जर पाहिले तर वाईट राहिलेत आणि आतापर्यंत 6 चेंडू टाकले गेलेत. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. राऊंड विकेट. इथे देखील फुलटॉस चेंडू होता. आडव्या बाट्या चेंडूला टर्न केलाय. काऊ कॉर्नर फेसला फिल्डर मिस्टेक करतायत आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चांगला स्ट्रोक फलंदाज नील काटेकरच्या बॅट मधून येतोय. आलाय चौकार. तर खराब फिल्डिंग राहिली आहे या षटकामध्ये. फिल्डिंग जर पाहिलं ना तर भरपूर खराब पाहायला मिळते. वराल देवी ताडली संघाच्या माध्यमातून सातत्याने खराब फिल्डिंग केली जाते आणि धावा देखील येत आहेत. ज्या प्रेम सूर्यवंशीने या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली होती ना, त्याच्या विरुद्ध धावा येत आहेत. फिल्डिंग खराब आणि सातत्याने चौकार आलेत. गोलंदाज प्रेम पुन्हा एकदा राऊंड विकेट. इथे देखील मोठा फटका करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन. फिल्डर वेगाने आले चेंडूवरती. ते फिल्डिंग चांगली. फक्त सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 41 धावा. या षटकामध्ये भरपूर साऱ्या धावा खर्च केल्यात. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपलाय. 41 धावा धावफलकावरती. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 23 धावा आणि प्रेम सूर्यवंशी या गोलंदाजाच्या विरोधात तब्बल 18 धावा. काय जबरदस्त बॅटिंग. नीलचं कौतुक करावं लागेल आणि ललितचं देखील कौतुक करावं लागेल. चांगली भागीदारी पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं मयूर पाटीलच्या बॅटमधून 8 धावा आणि तदनंतर मैदानावरती ललित पाटील दाखल झाला आणि चांगली सुरुवात करत असताना तिसऱ्या विकेटसाठी महत्वाची भागीदारी या मॅचमध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत परिधी 11 जून अंदुर्गी या संघाने धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 41 धावा बनवल्यात. खूप चांगलं गुणसंख्या या ठिकाणी जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीनं गुणलेखन या स्पर्धेच्या माध्यमातून केले गेले. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल आणि खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली गेलेली आहे आतापर्यंत. आणि प्रत्येक गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने अधोरेखित केली जाते. 41 धावा धावफलकावरती. चला स्पीडअप करा. आणखीन 2 षटकांचा खेळ बाकी आहे. यानंतर देखील दुसऱ्या डावामध्ये वराल देवी ताडाली या संघाला बॅटिंग करायची आहे. त्यामुळे जास्तीचा वेळ प्लीज खर्च करू नका, कारण आयोजकांनी हा सामना 5 षटकांचा ठेवलेला आहे आणि त्यामुळे वेळेचं नियोजन करा. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा. या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर केक कॉन्ट्री यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द डे हितेश पाटील यांच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे. त्यांचा देखील आभार. तदनंतर स्वर्गीय इंदिरा दयानंद पाटील यांच्या स्मरणार्थ जितेंद्र दयानंद पाटील माजी सरपंच डोंगे यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह प्राप्त झालेलं आहे. त्यांचा देखील आभार. तदनंतर नंदकुमार भालचंद्र पाटील साहेबांच्या माध्यमातून देखील सन्मान चिन्ह प्राप्त झालेले आहेत. माजी उपसरपंच वडगर त्यांचा देखील आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. सूरज मंडप डेकोरेटर्स यांचा देखील आभार. युसेन लाईव्हचं देखील आभार. विजय पाटील यांचा देखील आभार. हो, यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळालाय. खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी फलंदाज नील काटेकर संघर्ष करतायत. इथे आलाय चेंडू डॉट बॉलिंग ट्रॅक वरती. जर पाहिलं तर अमोल आपल्याला पाहायला मिळतात. अमोल ठाकूर थोडीशी फ्लाईट दिली होती आणि बाईकच्या स्वरूपात धाव, परंतु पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS घेतलाय. रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलाय आणि आमचे तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतील. खऱ्या अर्थानं व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. चेंडू व्हाईट बॉल आहे की नाही बॅटिंग करणाऱ्या टीमने. खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये प्रत्येक धाव महत्वाची आहे. या सामन्यामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक चेंडू देखील महत्वाचा आहे, कारण महत्वाचा सामना आहे. जो संघ जिंकेल ना श्री कालिका माता चषकामध्ये टॉप 3 मध्ये जाताना आपल्याला तो संघ पाहायला मिळेल. त्यामुळे हा सामना भरपूर महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. एका बाजूला परिधी 11 जून आंदुर्गे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला वराल देवी ताडाली संघ फिल्डिंग सेटअप करायची आहे. निर्णय येईल लगेच. आपण सामन्याला सुरुवात करतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजेच चांगला चेंडू पाहायला मिळाला. अमोल ठाकूर यांचा पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला आणि बाईकच्या स्वरूपात त्या चेंडूवरती धाव मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 42 या आकड्यावरती. 42 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज तुम्ही पाहताय ललित पाटीलच्या बॅटमधून चौकार, परंतु तदनंतर तो शांत राहिलाय. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे पंचाने चेंडू वाईट घोषित केलाय. भरपूर जास्त शपल क्रॉस झाले होते, परंतु ऑफस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईट बॉल. कारिवली गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व
निलमजी नाईक साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. आणि क्रिकेटचे निश्चित चाहते आहेत, क्रिकेटवरती नितांत प्रेम करतायत आणि बीसीएच्या माध्यमातून देखील खूप चांगलं क्रिकेट भिवंडी परिसरामध्ये त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलंय. आणि बीसीएचे माजी अध्यक्ष देखील आहेत सन्माननीय निलमजी नाईक साहेब, त्यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि ते 22च्या स्वरूपात धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 47 धावा धावफलकावरती. काय जबरदस्त धावसंख्या परिधी 11 जून नांदुर्गी या संघाने उभारली आहे. चांगली बॅटिंग आतापर्यंत फलंदाजाने केली आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. हो यावेळेस क्लीन बोल्ड शपल क्रॉस करून खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज ललित पाटील बॅक टू द पेव्हिलियन. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये. फलंदाज बाद. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, अपयशी ठरले. आणि त्रिफलाचीच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद झाला. अमोल ठाकूरचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त कामगिरी करतायत. याही षटकामध्ये जर पाहिलं तर मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार 3 चौकार परिधी 11 जुन नांदुर्गी संघाच्या फलंदाजाने ठोकले. तर हर्षद भोईर आणि हर्षद पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. बॉलिंग ट्रॅकवरती अमोल ठाकूर, नवीन फलंदाज निशांत ठाकरे, संघाचा कॅप्टन. सकाळच्या सत्रामध्ये 49 धावांची खेळी त्यांनी साकारली होती. या मैदानावरती जर पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग केलेली आहे तोच फलंदाज. हो यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडूने गरकन वळण घेतलंय आणि इथे जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळाला अमोल यांच्या माध्यमातून. आणि 1/4 ओव्हरचा इशारा देखील या ठिकाणी अमोल ठाकूरला दिलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू लॉस केलेला आहे. खरं तर मागे देखील रिव्ह्यू घेतला होता. आणि इथून जर पाहिलं तर चांगली कामगिरी करावी लागेल. इथे निशांत ठाकरेच्या बॅट मधून मोठा फटका. फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि बॉल जातोय अगदी जर पाहिलं तर झेल सुटलेला आहे. कॅच ड्रॉप. चांगला प्रयत्न केला होता परंतु निशांत यांचा फटका अगदी फसला होता. आणि इथे जर पाहिलं तर 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. सोपा झेल होता. झेल घेणं फार गरजेचं होतं परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये वराल देवी ताडाली संघ भरपूर मिस्टेक करतोय. सातत्याने कॅच ड्रॉप आणि धावा देखील येत आहेत. इथे 3 धावा मिळतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 50 या आकड्यावरती. 50 धावा त्या ठिकाणी तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाईल. आणि खरं तर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे अडवला गेलाय की नाही हे पाहिलं जाईल आणि या ठिकाणी तिसरे पंच पाहणी करतील. युसेन लाईव्हचा टेक्निकल सपोर्ट या ठिकाणी घेतला जाईल कारण निशांत ठाकरेचा फटका होता खूप महत्वाचा फटका. आणि तिथून जर पाहिलं तर फिल्डरने मिस्टेक केली होती. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय की नाही हे देखील पाहिलं जाईल. युसेन लाईव्ह खूप चांगलं टेलिकास्ट विजय पाटील यांच्या माध्यमातून आणि त्यांचा टेक्निकल सपोर्ट या ठिकाणी घेतलाय पंचाने. आणि जर पाहिलं तर कशा पद्धतीने एफर्ट्स एका हातामध्ये चेंडू अडवला होता. चांगला एफर्ट्स पाहायला मिळाला फिल्डरच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं आपल्या संघासाठी महत्त्वाच्या धावा सेव्ह केल्यात की काय परंतु पंचांचा निर्णय पेंडिंग आहे. पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. 5 षटकांचा सामना आहे. वेळ फार कमी आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आमचे तिसरे पंच पाहणी करतायत. निशांत ठाकरे सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर निशांत ठाकरेच्या बॅटमधून या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या धावा आल्यात. 49 धावांच्या वैयक्तिक खेळी त्यांची पाहायला मिळाली आणि तोच फलंदाज मैदानावरती पाहायला मिळाला आणि त्याच्याच बॅटमधून हा मोठा फटका आला होता. तर फक्त या चेंडूवरती 3 धावा मिळतील कारण खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी फिल्डरने फिल्डिंग केलेली आहे. तिसऱ्या पंचाने निशांत निर्णय दिलेला आहे. निशांत ठाकरे तिसऱ्या पंचाने निर्णय दिलेला आहे. टेक्निकल सपोर्ट घेतला होता आणि तिसऱ्या पंचाने पाहणी करून हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. चला स्पीडअप करा आणि स्पीडअप करा. खऱ्या अर्थाने शेवटचा सामना आपण खेळवतोय. वेळ फार कमी आहे. 5 षटकांचा सामना खेळवतोय. प्लीज कोऑपरेट करा. आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना येते.
आणि खऱ्या अर्थानं दोन्ही संघ जर पाहिलं तर आयोजकांसाठी जर पाहिलं तर महत्त्वाचे आहेत. त्यामुळे पारदर्शकता या स्पर्धेमध्ये दाखवली गेलेली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती अमोल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु स्ट्रायकिंगवरती नील काटेकर पुढे आलेत खेळण्यासाठी, परंतु चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला चेंडू अमोल ठाकूर जबरदस्त कामगिरी करतायत. कमबॅक करणारा षटक राहिलाय, कारण या षटकामध्ये भरपूर कमी धावा दिल्यात. 4 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना परिधी 11 जून अंदुरकी या संघाने धावफलकावरती धावा बनवल्यात त्या तब्बल 50 धावा. काय जबरदस्त बॅटिंग. पहिल्या षटकामध्ये 17 धावा, तदनंतर अमोल ठाकूरनं 6 धावा खर्च केल्या. प्रेम सूर्यवंशीच्या षटकामध्ये 18 धावा आणि याही षटकामध्ये अमोलचा जर विचार केला ना तर कमबॅक करणारी गोलंदाजी राहिली आहे. जबरदस्त कामगिरी. 4 षटकांचा खेळ संपलाय, 50 धावा धावफलकावरती बनवल्यात. शेवटचं षटकाचा खेळ बाकी आहे आणि इथून लगेच स्पीडअप करा, भरपूर वेळ खर्च होतोय. खऱ्या अर्थानं वराल देवी ताडली संघ भरपूर वेळ खर्च होते, लगेच आपण गोलंदाजी करण्यासाठी यायचं आहे. षटक क्रमांक 5 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विजय शिंदे. मागील मॅच मध्ये जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर धीरज होते, परंतु धीरज यांना थांबवलंय या सामन्यामध्ये आणि विजय शिंदे या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. 50 धावा बनल्यात, परंतु आणखीन 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून चांगली कामगिरी करावी लागेल या सामन्यामध्ये. परंतु एका बाजूला जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना नील काटेकर जबरदस्त कामगिरी केलेली आहे. षटकार चौकारांची सरबत्ती त्याच्या बॅटमधून, निशांत ठाकरेच्या बॅटमधून देखील 3 धावा आलेल्या आहेत आणि तोच फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती. संघाचा कॅप्टन आज खऱ्या अर्थानं जबाबदारीनं निशांत ठाकरेनं कामगिरी केलेली आहे या स्पर्धेमध्ये, कारण त्याच्या बॅटमधून सातत्याने धावा आले. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये सापडला ना तेव्हा तेव्हा निशांत ठाकरे या मॅचमध्ये जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामन्यामध्ये तो धावून आलाय आणि याही मॅचमध्ये शेवटच्या षटकामध्ये निशांत ठाकरेला तुम्ही पाहताय. मागील मॅचमध्ये 4 षटकामध्ये जर पाहिलं तर 62 धावा देखील बनवल्या होत्या. तो संघ जून अंदुरकी आपल्याला पाहायला मिळतोय. हो, खोलात टाकलाय, डिग आउट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू, फुलर लेनचा चेंडू होता. फुटवर्कचा वापर जरूर झालेला नाहीये. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू टाकत असताना इथे चेंडू आलाय डॉट. चांगला चेंडू पाहायला मिळतोय विजय शिंदे यांच्या माध्यमातून. स्लॉगवरचं षटक आहे, निर्णायक षटक आहे. आतापर्यंत या मॅच मध्ये धावा बनल्यात, इथून धावा रोखायच्या आहेत. पहिल्या चेंडूवरती निशांतला शांत ठेवलाय आणि इथून जर पाहिलं ना तर येणारे 5 चेंडू देखील चांगल्या टप्प्यावरती टाकावेच लागतील. यावेळेस जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न झालेला नाही आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. 51 धावा धावफलकावरती. लाईन खराब होती, दिशांनी चेंडू होता, कारण मागील चेंडू जर पाहिला तर फुलर लेनचा. इथे जर पाहिलं तर लेंथ चेंज केली, लाईन देखील बदलली आणि खऱ्या अर्थानं एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली. धावफलकावरती धावा बनल्यात तब्बल 51 धावा. आणखीन 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. या डावामध्ये चांगल्या स्थितीमध्ये परिधी 11 जून नांदुरकी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. इथे देखील लोअर फुल टच चेंडू होता, आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी, थोडीशी चाचपडत आहेत प्रेम, परंतु चेंडूची फेकी जरूर केली आहे आणि ते जर पाहिलं तर धावबाच्या स्वरूपात निशांत ठाकरे बाद होतोय. आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. नवीन फलंदाज करण पाटील मैदानावरती दाखल होतोय. निशांत धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु थोडेसे मागे राहिले आणि धावबाच्या स्वरूपात इथे महत्वाची विकेट. आणखीन 4 चेंडूचा खेळ बाकी आहे या डावामध्ये. संघाची धावसंख्या धावफलकावरती बनलेली आहे ती आतापर्यंत 52 धावा धावफलकावरती. आणखीन 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. करण पाटील मैदानावरती. बॉलिंग ट्रॅकवरती विजय शिंदे. जबरदस्त गोलंदाजी, स्लॉगवरचे षटक आहे, निर्णायक षटक आहे आणि या षटकामध्ये सुरुवातीच्या 2 चेंडूवरती त्याने भरपूर जास्त प्रभावित केलंय. मोठे फटके खेळू दिलेले नाही आहेत. ज्या निशांच्या बॅटमधून धावा आपण पाहिल्या होत्या ना त्यांना शांत ठेवलं होतं. इथे देखील कमी गतीचा चेंडू होता, हुक केलाय आणि बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. करण पाटीलच्या बॅटमधून आलाय षटकार, सुरेख फटका. टप्प्याचा चेंडू होता आणि त्या चेंडूला हुक केलाय आणि सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. करण यांच्या बॅटमधून आलाय षटकार. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती
58 धावा. काय जबरदस्त बॅटिंग परिधी 11 झू नांदुरकी या संघाने या सामन्यामध्ये केलेले आहे. खरं तर टॉस जिंकला होता आणि बॅटिंग करण्याचा निर्णय आणि ते 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील गोलंदाजाला दिलाय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती शिंदे आपल्याला पाहायला मिळते, परंतु स्ट्रायकिंग एंड वरती करण पाटील. हो, यावेळेस जर पाहिलं तर फुलटॉस चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी जर पाहिलं तर मोठा फटका खेळू शकले असते आणि ते फिल्डिंग खराब, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावबाच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद आणि चेंडू वाईट देखील आहे, म्हणजेच 1+1 अशा 2 धावा. खराब कामगिरी. रायगड ठाण्यात गावागावात दादाची पैजण मोठी. हे रायगड ठाण्यात गावागावात दादाची थँक्यू. खराब चेंडू पाहायला मिळाला आणि यष्टीरक्षकाने देखील मिस्टेक केली आणि वाईटच्या स्वरूपात धाव. तदनंतर आणखीन एक धाव मिळाली, तब्बल 2 धावा. धाव फलकावरती धावा जर पाहिल्या तर 58 धावा. नवीन फलंदाज 60 धावा धाव फलकावरती, माफ करा. आणि नवीन फलंदाज ललित ठाकरे मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. या शेवटच्या षटकामध्ये जर पाहिलं तर गोलंदाज विजय शिंदे मिस्टेक करतोय. सुरुवात चांगली केली या षटकाची, परंतु त्याच्या विरोधात षटकार आला आणि तदनंतर जर पाहिलं तर खराब गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती विजय शिंदे, बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका केल्याचा प्रयत्न, स्क्वेअर प्रेझर मध्ये चेंडूला टर्न केला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, फिल्डर वेगाने धावले, सेकंडचा कॉल केला जाणार नाही. फिल्डिंग चांगली, फक्त एकच धाव. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 61 धावा. धावफलकावरती मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला, परंतु खोलवर टप्प्याला चेंडू होता आणि तिथून डिग आउट करत असताना मोठा फटका खेळता आलेला नाही या फलंदाजाला. गोलंदाज पुन्हा एकदा इथे फुल टॉस बॉल आणि या चेंडूवरती मोठा फटका खेळलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फिल्डर आहे डाऊन द बॉल, मिस्टेक करणार नाही. टिपलाय झेल, संपलाय खेळ. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. मैदानावरती फलंदाज पाठवायचा आहे. नवीन फलंदाज मयूर मात्रे मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज ललित ठाकरेने केला, परंतु त्याचा फटका फसलाय. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. विजय शिंदेचं हे षटक भरपूर लांब लचक आपल्याला पाहायला मिळतंय, कारण या षटकामध्ये वाईट चेंडू टाकले गेलेत आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर भरपूर जास्त धावा देखील त्यांनी खर्च केल्यात. 61 धावा धाव फलकावरती बनल्यात आणि शेवटचा चेंडू नवीन फलंदाज मैदानावरती मयूर मात्रे दाखल झालेला आहे. मयूर मात्रे जबरदस्त कामगिरी, पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा हिरो राहिला आणि इथून जर पाहिलं तर शेवटचा चेंडू खेळण्यासाठी तो मैदानावरती दाखल झालाय. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट. हो, यावेळेस मोठा फटका मयूर यांच्या बॅटमधून गॅप मध्ये, बॉल सीमारेषा ओलांडतोय आणि शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकार फलंदाज मयूर यांच्या बॅटमधून. ती बनल्यात आणि 66 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. खऱ्या अर्थानं जबरदस्त बॅटिंग राहिली. मयूर मात्रेने देखील एका चेंडूचा सामना केलाय आणि त्याच्या बॅटमधून चौकार आणि 65 धावा धावफलकावरती 66 धावांचं टार्गेट. महत्वाचा सामना आहे आणि वरालदेवी ताडाली संघाची या सामन्यामध्ये गोलंदाजी खराब राहिली. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये भाविकनं 17 धावा खर्च केल्या, तदनंतर अमोल ठाकूर 6 धावा खर्च केल्या. प्रेम सूर्यवंशी महत्वाचा गोलंदाज होता आणि त्याच्या विरोधात देखील 18 धावा. अमोल ठाकूरनं तदनंतर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तो दाखल झाला, 9 धावा खर्च केल्या, परंतु विजय शिंदेच्या शेवटच्या षटकामध्ये तब्बल 15 धावा. धावफलकावरती धावा बनल्या त्या 65 धावा आणि 66 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे या मॅच मध्ये वरालदेवी ताडाली या संघाच्या विरोधात. आणि समालोचन कक्षामध्ये बदल करतो, या ठिकाणी आपल्याला जॉईंट होतील आदरणीय सन्माननीय डॉक्टर गवडी सर. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद निशांत पाटील.
आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय प्रिन्स अँड ट्रेडर्स प्रोप्रायटर देवराज भालचंद्र पाटील मॅरेथॉन मॅचसाठी खास ट्रॉफी त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केली, त्यांचा विशेष आभार. स्वर्गीय दत्ता टकले यांच्या स्मरणार्थ अशोकजी टकले यांच्याकडून खास करून थंड पेय स्पॉन्सर झाले मॅरेथॉन मॅचसाठी, त्यांचं विशेष आभार. उन्नती एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर विशालजी पाटील यांच्याकडनं मेडल, त्यांचे विशेष आभार. केक कॉन्ट्री प्लेयर ऑफ द डे हितेश पाटील यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. सन्मान चिन्ह जे आम्हाला स्पॉन्सर केले स्वर्गीय इंदिरा दयानंद पाटील यांच्या स्मरणार्थ जितेंद्र दयानंद पाटील माजी सरपंच डुंगे यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. केक कॉन्ट्री प्लेयर ऑफ द डे हितेश पाटील, तसेच पाणी आणि केक हे जे आम्हाला आमच्यासाठी स्पॉन्सर केले त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. सन्मान चिन्ह नंदकुमार भालचंद्र पाटील माजी उपसरपंच वडघर यांनी स्पॉन्सर केले, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. सूरज मंडप अँड डेकोरेटर्स यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. आणि यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोचवायचं काम करतात UCN लाईव्ह, यासाठी विजयजी पाटील यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. एकविरा वॉटर सप्लायज प्रोप्रायटर करणजी पाटील यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. ट्रॉफी पहिला क्रमांक, द्वितीय क्रमांक, तिसरा क्रमांक स्वर्गीय अशोक शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ सचिन अशोक पाटील याचकडून स्पॉन्सर झाले, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त. टॉस बॉक्ससाठी आम्ही स्वर्गीय मारुती गोपीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार कृतिक नश पाटील व कुमार क्रिश नेहल पाटील यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. DJSS अर्थात महेंद्र पाटील यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. प्रोप्रायटर प्रवेश देवळीकर यांनी खास करून बॉल स्पॉन्सर केले आहेत, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर सौ भारती दीपक पाटील यांच्याकडून कूलर यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. त्यात मॅनेजमेंट सिरीजसाठी कूलर डॉक्टर देशप्रेमी पाटील यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. सर्वांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय, ते खास करून श्री कालिका माता स्पोर्ट्स वडगर यांच्या वतीने. जाऊया खेळाकडे. हाय स्कोरिंग मॅच. पहिला चेंडू आणि स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, मात्र अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता निशानने, मात्र चेंडू जाते लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चांगली सुरुवात. मागच्या मॅचमध्ये सुद्धा भाविकने 48 धावांची तुफानी खेळी केली होती आणि संघाला विजय मिळवून दे. यावेळेला सुद्धा आव्हान फार मोठं आहे, परंतु पहिल्या चेंडूवर एक चौकार आला. 66 इज टार्गेट. मयूर मात्रे राईट आर्म, पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला चेंडू सरळ जातो तो म्हणजे लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक ठिकाणी तैनात आहे स्वतः कॅप्टन निशान. तोपर्यंत मात्र एक धाव घेण्याची संधी भाविकला मिळाली. भाविक पोहोचते आपल्या वैयक्तिक 5 धावांवर आणि वराल दिवसपूर तळाळी संघाची धावसंख्या होती 5. 66 या धावसंख्येचा पाठलाग करताना आतापर्यंत ही सफल जोडी आहे. ओपनिंगची खूप चांगली बॅटिंग या दोघांनी केलेली आहे. अराउंड लेग त्रिफळाची परफेक्ट यॉर्कर. अराउंड लेग स्विंगिंग यॉर्कर होता आणि यॉर्करवर त्रिफळाची झाला वाचू शकला नाही आपली विकेट्स. कालवारगावचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते अजूनही काही प्रेक्षकांमध्ये त्यांना विनंती करतो की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. संदेश म्हात्रे अँड कंपनी आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये या, आपलं हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटकामध्ये आपल्या संघाला बहुमूल्य अशी विकेट प्राप्त करून दिलेली आहे ते म्हणजे मयूर म्हात्रेने. आता मात्र अमोल ठाकूर, खरं तर बॅटिंगची संधी त्याला आतापर्यंत मिळालेली नव्हती. 2 मॅच झाल्या. या मॅचमध्ये अमोल असा एक बॅटर आहे की त्याच्याकडे क्लास क्रिकेट सुद्धा आहे आणि मोठे पटके खेळण्याची क्षमता आहे. याला मात्र ब्लॉक होलमेल टाकलेला चेंडू होता. थोडंसं बॅकलिपला खाली केलं, डिफेन्सिव्हरित्या खेळलं, कुठल्या प्रकारे धाव नाही. चांगला चेंडूचा सन्मान केला आणि क्रिकेटचं सूत्रच मुळात हे आहे, चांगल्या चेंडूचा तुम्ही सन्मान करा, एकेरी दुहेरी धाव घ्या आणि खराब चेंडू जर असेल तर त्याला मात्र सीमारेषेचा रस्ता दाखवा.
मयूर मात्र खूप चांगली गोलंदाजी करताना पाहतोय. डिपेंडली कारण भले एक चौकार लगावला पहिल्या चेंडूवर. याला तर फ्लिकचा फटका. चेंडू सरळ जाते मिड विकेटकडे. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न रॉंग अँड थ्रो आणि 2 धावा अमोल पूर्ण करतोय. धाव संख्या झालेली आहे ती 7. परंतु आतापर्यंत पाहिले खूप चांगली गोलंदाजी कारण आस्किंग रन रेट जर बघितलं आपण जवळपास 13च्या घरात आहे. जवळपास 13च्या घरात आहे. अंडर 10 तुम्ही जर धावा पहिल्या षटकात दिला तर एक चांगली गोलंदाजी म्हणता येईल. मयूर यामध्ये ड्राईव्ह फटका स्ट्रेट टू शॉट एक्स्ट्रा कव्हर. खराब क्षेत्ररक्षण होते. थोडंसं बॅकलिपला खाली करून खेळताना अमोलला पाहतोय आपण कारण पहिला फलंदाज लवकर बाद झालेला आहे. माधव हे बघितलेलं आहे. थोडी सावधानता बाळगली आहे. पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या झालेली आहे ती फक्त 8. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 58 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 58 धावा. 14.50 सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा आवश्यक धावगती जवळपास 13च्या घरात होती. परंतु पहिल्या षटकामध्ये आवश्यक धावगतीला स्पर्श केला गेला नाही. त्यामुळे उर्वरित जी 4 षटके आहेत 4 षटकामध्ये जवळपास 14.50 म्हणजे 14 किंवा 15 धावा या प्रत्येक षटकामध्ये करावे लागतील. किमान 2 मोठे फटके खेळणं हे वरालदिवस तळाळी संघाला अनिवार्य झालेलं आहे जर विजयापर्यंत पोहोचायचं असेल. पण दोन्ही बॅटर असे आहेत की दोघांकडे क्षमता आहे. निशांत येतोय. कॅप्टन लीडिंग फ्रंट म्हटलं जात आहे. मात्र कॅप्टन निशांत कारण एक एक षटक फार महत्त्वाचं आहे. एखादं षटक तुम्ही जर किफायती टाकलं अंडर 10 10पेक्षा कमी धावा दिल्या तर आस्किंग नेटचा मानसिक दबाव वाढत जातो आणि त्यामधूनच खऱ्या अर्थाने फलंदाजाकडनं चूक निर्माण होते. निशांत ठाकरे येतोय. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. त्यामध्ये जर बघितलं आपण तर एक डीपिश पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. डीप पॉइंट सीमारेषेजवळ एक लॉंग ऑन आणि एक डीप स्क्वेअर लेग हे 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. निशांत लेफ्ट आर्म व्हॉट अ शॉट. हुकचा फटका खेळलेला आहे. चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. लांब पल्ल्याचा षटकार. असं वाटते की हा सामना सुद्धा रंगतदार अवस्थेमध्ये बघायला मिळेल. काय फटका खेळलेला आहे. भारताचा मोइंदर अहमदनाथ अशा प्रकारे फटका लिहिलेला खेळायचा. खास करून वेस्ट इंडिज दौरा जो होता वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाने जे असं काढलं बाउन्सरचा मारा केला आणि मोइंदर अहमदनाथने एक युक्ती शोधली. हुकचा फटक्याची सुरुवात केली. निशांत पुन्हा आडव्या पट्ट्या खेळल्या. चेंडू हवेत आहे आणि याचबरोबर आय थिंक तिसऱ्या प्रयत्नात झेल घेतलेला आहे आणि बिग विकेट. इट्स अ बिग विकेट. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं आणि इट्स अ बिग विकेट. आणि आता मात्र कॅप्टन कीर्तिराज पिंच हिटर म्हणजे जी ख्याती आहे त्याला बढती स्वतःला पाचारण करतोय कारण पिंच हिटर आहे कीर्तिराज. फटकेबाज फलंदाज आहे. धावसंख्या मात्र थांबलेली आहे 14. 2 फलंदाज माधव 0वर बाद झाला. त्यानंतर अमोलने सुद्धा एक षटकार लगावला. त्यानंतर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. निशांत सुद्धा आपल्या संघाला एक यश मिळवून देतोय. निशांत कीर्तिराजसाठी व्हॉट अ शॉट. लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
त्याला सांगितलेलं आहे की संघाचा कॅप्टन कीर्तिराज जो आहे ते पिंच हिटर आहे, म्हणून तर लवकर आलेला आहे. खरं तर तो 6व्या किंवा 7व्या क्रमांकावर येतो, पण आज लवकर बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे कारण धावगती वाढवायची आहे. निशांत लेफ्ट आर्म, पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, मात्र कमबॅक करताना निशांतला पाहतोय. थोडासा चेंडू वळणदार कटर बघायला मिळाला, अगदी उजव्या यष्टीच्या बाहेर वळला आणि सरळ चेंडूने वेध घेतला यष्टी रक्षकाचा. डॉट बॉल. धावसंख्या थांबलेली 20. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 46 धावांची आवश्यकता. 46 कारण 66 धावांचं लक्ष्य आहे. निशांत लेफ्ट आर्म आपल्या फॉलो थ्रू मध्ये चुकतोय आणि पंच डेड बॉलचा इशारा करतायत. निशांत पुन्हा एकदा सरळ फेकून दिलेला आहे काऊ कॉर्नरच्या वरून आणि कीर्तिराजच्या बॅट मधून हा येतोय दुसरा षटकार. षटकाराने आता मात्र नेट टू नेट फाईट बघायला मिळते. 26 26 धावा झाल्यात. नेट टू नेट फाईट. स्विच इट. फुल टॉस चेंडू होता, खरं तर फायदा उचलता आला नाही. सरळ बॅटने जर खेळला असता तर कदाचित चेंडू सीमारेच्या बाहेर जाऊ शकला असता. स्वतःवर नाराज आहे त्या ठिकाणी कीर्तिराज. 27 धावा. नेट टू नेट फाईट. 2 फलंदाज बाद झाले, 27 धावा. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 3 षटकामध्ये 39 धावांची आवश्यकता आहे. लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. नो मिडल कॉन्फरन्स. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे कारण सूर्य अस्ताला जातोय. कारण मित्रांनो अजूनही दिवस हा लहान आहे, कारण 22 डिसेंबर जो आहे हा वर्षातला सर्वात लहान दिवस आणि 22 डिसेंबर जाऊन फक्त 15 दिवस झालेले आहेत. मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतो नीलमजी नाईक जे BCAचे माजी अध्यक्ष आणि उत्कृष्ट क्रिकेटर, तसे जितेंद्रजी पाटील हे आज उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते. त्यांच्या सौभाग्यवती हा प्रथम नागरिक अर्थात विद्यमान सरपंच आहेत, हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये या स्पर्धेचा आनंद घेताना दिसत आहेत. या स्पर्धेचा आनंद घेताना दिसत आहेत. पुन्हा एकदा कीर्तिराज ऑन स्ट्राईक. यावेळेला मात्र वाईड यॉर्कर. डॉट बॉल. चेंडू डॉट गेला की टाळ्यांचा आवाज दुधांतुकी संघाच्या बाजूने नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचेल आणि एखादा मोठा फटका लगावला गेला की लगेच टाळ्यांचा आवाज वरालदी स्पोर्ट ताडाळी संघाच्या बाजूने येईल. ललित राईट आर्म. हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केला नाही कारण स्वेअर चेंडू आहे, दिशा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेरून जातोय. पंच इशारा करतायत वाईट बॉल. 1 धाव वाढते. धावसंख्या होती 28. 28. हवा सुद्धा शांत झालेली आहे आणि ही जी वेळ आहे ना, यावेळेला अशा प्रकारचं वातावरण बघायला मिळतंय. यावेळेला मात्र चेंडू खाली राहतोय, अनपेक्षितपणे खाली राहतोय. डॉट बॉल. कीर्तिराजने 2 षटकार लगावले, मात्र या ओव्हर्स मध्ये तो संघर्ष करताना दिसतोय. कारण जेव्हा आस्किंग रेट 13 पेक्षा जास्त असतं तेव्हा तुम्ही जेव्हा 2 डॉट बॉल खेळता, पुन्हा एक डॉट बॉल. फुटवर्क बघायला मिळत नाही. मोबाईलसाठी नेटवर्क आणि क्रिकेटिंग स्ट्रोकसाठी फुटवर्कची आवश्यकता असते, ते मात्र बघायला मिळत नाही. 3 चेंडू वाटा पण डॉट बॉल. काय गोलंदाजी करतोय ललित. 3 चेंडूमध्ये फक्त 1 वाईडच्या रूपाने धाव दिली. ललित
हा चेंडू मात्र पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या अगदी जवळून निघून गेलेला आहे. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. 2 धावा ज्या मिळाल्या त्या अवॉर्नरच्या रूपाने मिळाल्यात. 29 धावा झाल्या 29. ललित फुल टॉस, मात्र चेंडू हवेत आहे. उंची जास्त, लांबी कमी आणि लॉंग ऑनला एक चांगला झेल आणि कीर्तिराज याची खेळी समाप्त. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. एक लक्षात घ्या, सेलिब्रेशन करा पण क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी जातोय विजय शिंदे. सामना अजूनही 50-50 अवस्थेमध्ये आहे, कारण 29 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. थर्टी सेवन रिक्वायर्ड. ललित पुन्हा एकदा बॅटला स्पर्श झाला आणि चेंडू विसावला. तो यष्टी रक्षकाचा बॅक टू बॅक दुसरा धक्का. गोलंदाजीची आवश्यकता होती. खूप चांगली गोलंदाजी ललित करतोय, कमबॅक करतोय आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे प्रणित चौधरी आलेला आहे. ललित खूप चांगली गोलंदाजी करतोय. आडव्या बॅटने खेळायचं होतं, जागेवरनं खेळायचं. आणि डॉट बॉल. काय गोलंदाजी केलेली आहे, कमबॅक केलेला आहे. जे काम अमोलनं केलं होतं, फक्त आणि फक्त ज्या धावा दिल्या आहेत त्या वाईटच्या धावा दिलेल्या आहेत. आणि आता मात्र जे समीकरण राहिलेलं आहे 12 चेंडू आणि 37 धावा. 12 चेंडू आणि 37 धावा. 37. मयूर म्हात्रे वेळेसंदर्भात सहकार्य करायचंय. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू आणि 37 आणि स्ट्राईक मिळते भाविकला. तर आता 11 चेंडू आणि 37 धावा. 11 चेंडू आणि 37 धावा. एक गोष्ट मात्र आहे की जर वराळी विस्फोट तळायला संघाला मॅच जिंकायची असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. आणि जर जुनांदुर्गी संघाला मॅच जिंकायची असेल तर मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल, किफायती गोलंदाजी करावी लागेल. फुल टॉस. खराब चेंडू सरळ फेकून दिला जातोय. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. आता मात्र 10-31 समीकरण आहे.
10 चेंडू आणि 31 धावा. सामना अजून संपलेला नाही, कारण मागच्या मॅचमध्ये भाविकने जी बॅटिंग केली होती, 48 रनची तुफानी खेळ केली होती, हे विसरून चालणार नाही. आणि प्रणित त्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. पण मयूर मात्रेने खूप प्रभावित केले, खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. फुल टॉस, फायदा उचलता आला नाही. फायदा उचलता आला नाही, खरं तर फुल टॉस चेंडू होता. आता मात्र 9 चेंडू आणि 31, 9-31. मयूर राईट आर्म, पुन्हा एकदा स्लॉक केलेला आहे. मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल, मात्र थ्रो अतिशय खराब आहे. 2 धावा मिळत आहेत. आता मात्र 8-29 समीकरण. 8 चेंडू आणि 29 धावा. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. नो मिडल कॉन्फरन्स. फक्त षटक संपल्यानंतर तुम्ही एखाद्या मिनिटासाठी मिडल घेऊ शकता, मात्र षटक चालू असताना मिडल कॉन्फरन्स घेऊ नका, कारण या मैदानावर फ्लड लाईटची कुठल्याही प्रकारे व्यवस्था नाही आहे. 8-29 समीकरण आहे. फुल टॉस, मग चेंडू हवेत आहे, मात्र चेंडू जाईल वाईट ऑफ लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. षटकार. त्रेचाळीस धावा झाल्या आहेत. 23 धावांची आवश्यकता आहे. 7-23. 7-23. याला मात्र स्लॉक केलेला आहे आणि गॅप मधून जाईल. चौकार. धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक प्रणितकडे असणार आहे. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. एक मात्र आहे की भाविक एक भिंत बनवून आहे जुनादुकी संघाच्या मध्ये, कारण मागच्या मॅचची पुनरावृत्ती त्याने केली. आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग भाविकने केलेली आहे. आतापर्यंत भाविकने 2 षटकार आणि 2 चौकार लगावलेले आहेत. बघा, आमचे मान्यवर VIP सोडून अगदी सीमारेषेवर गेलेले आहेत, कारण मॅच मध्ये इतकी उत्कंठावर्धक मॅच. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे, कारण 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. काही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन. स्ट्राईक प्रणितकडे आहे. अंतिम षटक कोण हाताळते बघायचं आहे. अक्षय पाटील आलेले गोलंदाजी करण्यासाठी. पण मानसिक दबाव त्याच्यावर असणार आहे. दोन्ही बॅटरवर तेवढाच मानसिक दबाव असेल, कारण हे जे आव्हान आहे ना 6-19, ह्याच्यामध्ये काही होऊ शकते. 50-50. प्रणित ऑन स्ट्राईक. फक्त हलक्या हाताने चेंडूला ढकललेला आहे. ही चांगली रणनीती, कारण भाविक मोठे पटके खेळते. भाविकला फक्त स्ट्राईक घेण्याची स्ट्राईक दिली. 5-18. यस, जबरदस्त मॅच बघायला मिळाल्या आज. हाय स्कोरिंग मॅचेस खास करून जे झाल्या त्या खूपच इंटरेस्टिंग झाल्या. 5-18 समीकरण आहे. 5 चेंडू आणि 18 धावा. कालिका माता क्रीडानगरी कालवार आपण पाहतोय. यासाठी कालवार वाशियांचा आम्ही खूप आभार व्यक्त करतोय. अक्षय
याला मात्र चेंडू जातोय सीमारेषेकडे, पाठलाग केला होते, थांबू शकणार नाहीये. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पलीकडे, चौकार. नाही डेफिनेटली, कारण 12वे खेळाडू सुद्धा उभे राहिल्यात. कारण ही उत्कंठ असं आहे, कारण अजूनही पिक्चर क्लिअर झालेला नाहीये. 4-14, 3-13 नाही तर 4-14. अक्षय नाही, आता मात्र थोडस आव्हान कठीण झालेलं आहे. एक बात सुन ले, मैच कोई भी जीते कोई भी अंदर आ सकता है. तीन 14 म्हणजे तिन्ही चेंडूला सीमारेषेचा रस्ता दाखवावा लागेल. 2 षटकार 1 चौकार किंवा तिन्ही षटकार. अक्षय, मानसिक दबाव जो सर्वात जास्त जर असेल ना, तर जे 12वे खेळाडू असतात ना आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, या दोघांवर जास्त मानसिक दबाव असतो. अक्षय, राईट आर्म, यामध्ये काय चेंडू हातात, जबरदस्त चेंडू हाताळलेला आहे. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 12 धावांची आवश्यकता आहे. सामना अजून संपलेला नाहीये. 12 धावांची आवश्यकता आहे. मॅच सोडायला कोणीही तयार नाहीये. पण एक मात्र आहे, कुठलाही संघ विजय झाला तो संघ नक्कीच नंतर चर्चा करेल की हा विजय सोपा नव्हता. कुठलाही संघ विजय झाला, घरी गेल्यानंतर चर्चा त्यांची होईल आणि त्या नक्की चर्चा अशी होईल की आपण जिंकलो, पण हा विजय आपल्यासाठी सोपा नव्हता. ते लाईट बंद, बाहेर लाईट मागे. एक मिनिट गोलंदाज. हा यस, थँक्स. यावेळेला मात्र फ्लिकचा फटका आणि आता मात्र अगदी विजयाच्या दारात सुपर 3 मध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत दुनादुर्की संघ आहे. परिधी 11 दुनादुर्की हा संघ अगदी विजयाच्या दारात उभा आहे, कारण एक चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. हर्षद भोईर आणि हर्षद पाटील यांच्याकडनं खास करून जर्सी जर सुपर 3 मध्ये प्रवेश केला तर अक्षय, यस, आणि याचबरोबर परिधी 11 दुनादुर्की हा संघ विजय होते. अभिनंदन परिधी 11 दुनादुर्की, अभिनंदन निशांत, मयूर आणि हार्डलक वराल दिसपूत अडाली, हार्डलक कीर्तिराज, हार्डलक भाविक, हार्डलक अमोल. पण खूप चांगली मॅच बघायला मिळाली आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमचे एक्सपर्ट स्कोरर लगेच आमच्यापर्यंत पोहोचवतील.